नमस्कार सर्वांना, शेतकरी जीवन मी वर्षा तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर वसुबारसच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी सर्वांना. तर आज एकादशी असल्यामुळे आज आम्हाला सर्वांना एकादशीचा उपवास होता. तर घरीच मला भगर बनवायची होती, पण घरी खूपच टाईम झाला होता ना, आणि परत घरी भगर पण आणलेली नव्हती. त्यामुळे शेतात येतानाच आम्ही शेवलीमधून भगर आणली आणि शेतात बनवण्यासाठी शेतामध्ये दगडाची चूल मांडली होती आणि भगर करत होते. तर दादा आणि ताई, माझ्या व्हिडिओमध्ये काही चुकत असेल तर प्लीज मला सांगत जा. आणि तुम्हाला मी बनवलेली उपवासाची भगर कशी वाटली, भगरीचा भात कसा वाटला कसा नाही तर नक्की सांगा प्लीज. तसंच भगरीच्या भातासोबत खाण्यासाठी पेंड खजुरीचं पाकिट आणलं होतं आणि तसेच भगरीचं पण पॅकेट आणलं होतं. आणि घरून शेंगदाण्याचा आणि हिरव्या मिरचीचा मसाला तयार करून आणला होता. तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी भगर बनवत होते. तर तुम्हाला मी बनवलेली भगरीचा भात कसा वाटला कसा नाही नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का नाही ते पण नक्की सांगत जा मला प्लीज. तर आता मी पाणी टाकून घेत होते भगरमध्ये, कारण की अधनाला पाणी घ्यायला ते पाण्यामध्ये कचरा होता ना, त्यामुळे मी गाळणीनं पाणी चाळून घेतलं होतं. खूप कचरा होता विहिरीमध्ये. तर बघा दादा आणि ताई, अशा प्रकारे मी भगर टाकून घेतली होती आणि आता आपली भगर तयारच झाली होती, थोडी बाकी होती शिजायची. तर बघा अशा प्रकारे मी भगर बनवली होती. शेतामधलचं वातावरण बघा आमचं कसं आहे कसं नाही. तर पिल्लूला दिली होती मी खायला लगेच, आणि सर्वच बसले होते खायला. तर तुम्ही पण या फराळ करायला. धन्यवाद.